नमस्कार, आम्ही मानदेशी महिला सहकारी बँकेतून आलेलो आहोत। आज तुम्ही शिकणार आहात आर्थिक साक्षरता प्रशिक्षण, म्हणजेच बँकेचे कर्ज आपल्याला कसे मदत करू शकते किंवा बँकेत बचत केल्याने आपली बचत आपल्याला कशी उपयोगी ठरते हे पाहणार आहोत। आज आपण बँकेत बचत कशी करायची हे शिकूयात। नंतर बँकेची बचत म्हणजेच आपण केलेली बचत आपल्याला कसे मदत करते, बँकेत बचत केल्यावर आपली बचत आपल्याला कशा प्रकारे वापरता येते आणि आपला एखादा व्यवसाय असेल तर ती केलेली बचत आपल्या उद्योगवाढीसाठी कसे उपयोगी पडते आणि कशा प्रकारे सूक्ष्म बचत आपल्या अडचणीच्या वेळी उपयोगी पडते। तर सर्वप्रथम तुम्हाला बचत म्हणजे काय माहित आहे का? माहित नाही। बचत म्हणजे तुम्ही जो व्यवसाय करत असाल किंवा त्यातून येणारा पैसा जो असतो त्या पैशातून 10 रुपये किंवा 50 रुपये बाजूला काढून ठेवणे म्हणजे बचत होय। बरं, बचत कशी करावी हे माहिती आहे का? रोज मिळणाऱ्या पैशातून खर्चाचं नियोजन करून शिल्लक राहणाऱ्या पैशातून थोडी बचत रोज करावी। आणि ती बचत कुठे करावी? सुरक्षित बचत बँक, पोस्ट व विम्यामध्ये करावी। बचत कशासाठी करावी आणि त्याचा आम्हाला काय उपयोग होईल? बचत याच्यासाठी करावी की आपल्या मुलीच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी किंवा आपल्याला गाय खरेदी करायची असेल, तसेच म्हातारपणासाठी आणि अचानक येणाऱ्या संकटासाठी बचत केलेली आपल्याला उपयोगी ठरते। मग या बचतीचे फायदे कोणते आहेत? या बचतीचा फायदा म्हणजे बचतीमुळे जीवनात अचानक येणाऱ्या अडचणीवर मार्ग निघतो। बचतीमुळे बँकेचे कर्ज घ्यावे लागत नाही। उदाहरणार्थ, एक महिला होती, तिचा चहाचा व्यवसाय होता आणि ती स्वतःचा व्यवसाय करून त्यामधून तिने आपल्या पुढील भविष्यासाठी बचत केली। तसेच अजून एक उदाहरण म्हणजे शिला नावाची एक महिला होती आणि तिनं शिलाई काम करण्याचा व्यवसाय काढला। ती शिलाई काम करत असतानाच तिची मुलगी शिक्षण घेत होती। त्यावेळेस तिने या व्यवसायातून बचत करून आणि मुलीच्या शिक्षणासाठी पैसे वाचवले। तसेच तो व्यवसाय करीत करीत ती तिच्या मुलीचा अभ्यास घेऊ लागली। तर समजलं का बचत म्हणजे काय किंवा बचत कशी करावी, ती बचत कुठे करावी हे माहीत झालं का तुम्हाला? हो, बचतीचे फायदे आणि बचत कशी करावी हे समजले। ही माहिती ऐकून तुम्ही यातून काय शिकला? कठीण समयी शिलाच्या बचतीने कशा प्रकारे साथ दिली हे आम्हाला यातून शिकायला भेटलं आणि बचत कशी करावी किंवा बचतीचा उपयोग आपल्यासाठी कसा होतो हे आम्हाला आर्थिक साक्षरता प्रशिक्षणातून समजले।